राष्ट्रवादी कांग्रेस के नेता अनिल आहेरकर ने बताया है कि हाल ही में हुई कोर कमेटी की बैठक में सर्वसम्मति से विधानसभा और लोकसभा चुनाव में भाजपा को ठोस समर्थन देने का निर्णय लिया गया है। पक्ष ने महायुति बनाए रखने की इच्छा जताते हुए न्यूनतम 15% हिस्सेदारी की अपेक्षा रखी। आहेरकर ने कहा है कि नागपुर में पार्टी तेजी से बढ़ रही है और कांग्रेस विचारधारा के कई नेता राष्ट्रवादी में शामिल हो रहे हैं। उन्होंने स्पष्ट किया है कि भाजपा सहयोग करे या ना करे, पार्टी शहर में अपना विस्तार कर दिखाएगी। आमचे निरीक्षक राजेंद्र जैन साहेब आमची कोर कमिटीची काल मीटिंग झाली, त्यामध्ये एक मताने ठरलं की आम्ही विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तन मन धनाने भारतीय जनता पार्टीला महायुतीला आम्ही सपोर्ट करतो, मदत करतो। हे इलेक्शन छोटं आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, आपलं सामंजस्य बनवून राहावं येणाऱ्या भविष्याला आणि अनेक निवडणुका संदर्भामध्ये तर वो महायुती कायम राहावी असं मला असं वाटते। म्हणून आम्ही फक्त किमान 15% याच्यामध्ये निगोशिएशन्स करता येईल, म्हणजे असं पण आम्ही किमान 15% एवढा मोठा पक्ष आहे, नागपूरमध्ये पक्ष वाढतो आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची आधी नगरसेवक एकच होता, परंतु तुम्ही आजची परिस्थिती पहा, मी अध्यक्ष झाल्यानंतर त्या या नागपूर शहराचं रोज शहरामध्ये एंट्री होते आहे। काँग्रेस विचारसरणीचे लोक अनेक जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये येऊन राहिलेले आहे, पक्ष मोठा झालेला आहे। अनेक आज आमच्याकडे जवळपास 120 प्रभागाचे फॉर्म भरून झालेले आहे, लोकांची तयारी जर राहिलेली आहे, तर त्यांनी एवढ्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे। काय त्यांच्याकडे रिस्पॉन्स आलेला आहे? तर त्यांच्याही बैठका सुरू आहे, असं ऐकण्यात आलं का 20 तारखेनंतर ते बोलतील, ठरवतील, तर बोलू त्यांच्यासोबत या विषयावर। तर आपली काय तयारी आता किती बघा, आम्ही निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलायचं झाल्यास कोणत्याही पक्षाला पक्ष वाढवण्याकरता हीच निवडणूक महत्त्वाची असते व मी पूर्ण शहरात 151 उमेदवार आहे, 151 ठिकाणी आमचे लोक लढवतील अशा पद्धतीचं आमचं काम सुरू झालेलं आहे। जर महायुतीतल्या पक्षांनी जर आम्हाला मदत जरी नाही केली तर आम्ही पूर्ण शहरामध्ये पक्ष वाढवून दाखवू, कारण की अनेक उमेदवार एका ठिकाणून 3-3, 4-4 लोक काम करतात, तिकीट एकालाच मिळते, त्यावेळेला ते आमच्या पक्षाची तिकीट सिम्बॉल मिळेल, मदत होईल, या दृष्टिकोनातून लोक आम्हाला जोडण्याचा 151 ठिकाणी तयारी झाली आहे। येस सेक्शन। आणि आपले इंटरव्ह्यू कधी चालू होणार आहे? इंटरव्ह्यू आम्ही 20 तारखेपासून, कारण की उद्या मुंबईला मीटिंग आहे अध्यक्षांची, 20 तारखेपासून आम्ही इंटरव्ह्यू सुरू करणार आहोत। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़ी की रिपोर्ट।